4 दिवसानंतर घरी चाललो. किती दिवसाचा इंतजार? कसं वाटतंय तुला? कोणासारखं दिसतंय? विंटेज मॅन नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओसोबत. भरपूर आज वेगवेगळे प्लॅनिंग आहेत. गुड न्यूज पण आहे. तर 30 द्यायची आज 9 महिन्याचा इंतजार केल्याच्या नंतर ही घडी आलेली आहे. तर आम्ही निघतो आज हॉस्पिटलला जायला. तर बरंचसं काय काय सामान घेतलेलं आहे. कोण कोण आहे तर तयारी चाललेली इकडे. चला सगळं काही बरं सराव घेतलं का तुमचं? अजून काय राहिलं? काय म्हणली? काय होतं? काय होतं म्हणली? अच्छा खूप मला वाटलं भीती वाटते. चला हा लाव. बाप्पा व्यवस्थित सर्व तुझ्या हातामध्ये, सगळं तुझ्यावरच सोपवून डिलेव्हरीच्या वेळेस काहीच करायचं, चांगलं खुश करायचं. ते म्हणले ना ताकद द्यायची आपल्या हात. तुला वाटायला पाहिजे आता मला फिरायचंय, मग त्या हिशोबाने तो लगेच त्या म्हणल्या ना दे कळ लगेच करायचं. असं शांत नाही बसायचं. आता मला नाही असं करायचं. त्यापेक्षा पलीकड मला शक्ती, सामर्थ्य, सगळे आशीर्वाद मला दे, धैर्य दे. वाशीच म्हणले ना मग त्या म्हणतात नाही सिझरच करावं लागेल. आणि दुखायला लागलं तरी तो फिरायचं इकडून तिकडं, रडायचं. येतं रडायला पण तरी रडायचं, तरी सहन करायचं. रडायला तरी रडायचं. तसं करू बघ ना आता. अजिबात घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. मला आली का फक्त व्यवस्थित होऊ दे. सगळ्या फटाफट आल्या का लगेच डिलेव्हरी, मग काहीच नाही. किती टाइम झाला आता? आता वाजले 11 म्हणजे 3:45 झाले. हे थोडं महाग आहे गाड्या. हो 3:45 वाजलेत. सकाळी जो ब्लॉग चालू केला होता त्याच्यामध्ये जो विषय होता तो विषय थोडासा पुढे ढकलण्यात गेलाय आता. तर 8 तारखेवरती गेलेला आहे तो विषय. तर 8 तारखेला संध्याकाळी फायनली आम्ही परत जाणार आहोत हॉस्पिटलला. 6 वाजता. 6 वाजता. हा 6ला जाणार आहेत. पण हात हालतोय कारण सध्याची कंडिशन ओके म्हणून आम्ही परत रिटर्न घराकडे चाललोय. पण 8 तारखेला फायनल आम्ही ऍडमिट होणार आहोत आणि 9 तारखेला दुपारपर्यंत येऊन जाईल ना. गप्प बस असं बोलतो परत वाढवायचं. हा बरं ठीक आहे. 9 तारखेलाच कंटिन्यू करू आता पुढचा व्हिडिओ. नाही 8 तारखेला भेटू. हा 8 तारखेला संध्याकाळपासून. चला भेटूया डायरेक्ट 8 तारखेला. आता टू बी कंटिन्यू करू. हे 3 दिवस ना, नाही 4 दिवस, 6, 7, 8 3 दिवस कंटिन्यू करा. म्हणजे रोजचा व्लॉग नाही बघायला भेटणार आहे. डायरेक्ट 8 तारखेचा टाकून. आजची 6 तारीख आहे. आता डायरेक्ट 8 तारखेला भेटू आणि त्यानंतर 9 तारखेला 8 को मिळते. फायनली 8 तारीख
आणि चाललो आहे आज 5 वाजता हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला. त्याच्या आधी मी बनवते शिरा. माझा शिरा चालू आहे. माझ्या हाताचा खायचा चांगला शिरा बनवते आणि आवाज येतोय पिक्चर बघताय तिकडे सगळेजण. इकडे सगळा आराम चाललाय. गरम दूध होतं ना, उन्हाने गरम झालं असं ते. एकदम खमंग सुटला रे तुपाचा. जाता जाता शिरा बनवून जाते. काय कुठं कामाला चालली काय? कामच आहे. बरं 2 दिवसांनी यायचंच आहे ना. त्यामुळे लगेच मला बनवायला लावणार आहे, स्वयंपाक करायला लावणार आहे. खायला तर लावेन ना. तू लगेच स्वयंपाक करायला लावणार आहेस का मला? खायला लावणार आहे. काय खायला लावणार? अशीच पातळ पेज बनवायची तुला खायला. तू बनवशील? बर चला, बेस्ट ऑफ लक करा. माझा हेडफोन All the best. God bless you. All the best. Praise the Lord. God give you all the strength. आणि बेबीसाठी लढाई जिंकून घ्यायची. बाळ जात येत जात येत आता घेऊनच हातामध्ये आहे. जात येत घरी घाबरायचं नाही ना, कुणाचं नाही करायचं. बरोबर देव टिप्स खायला तिला थोड्या असं दणगट ट्राय ताकद मध्ये टाईट. चला चला गाईज, फायनली निघलोय. त्या दिवशी राहिलेला अर्धा व्हिडिओ आता परत चालू करतोय. 6 वाजलेत संध्याकाळचे. मस्त सूर्य आलाय तिकडून आणि आम्ही चाललोय हॉस्पिटल मध्ये. मला तास आता धक धक हो रे बाय. पुराच होती जगधग का. चला भेटूया हॉस्पिटल मध्ये. बाय बाय. चला करा पण. ब्लड बँकेत लागलं तर रिझर्व करून ठेवायचं. काय काय चेक केलंय? अजून जुन्या काळातला टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट, गाणे जुनेच लागले. तुला इकडून अवघड वाटला ना, त्या पशीवर बी म्हणले ना, पशीवर झोपायचं त्या पशीवर, तिकडच्या पशीवर झोपायचं. हा, तिकडच्या पशीवर झोपते का? इकडून असं गळून आला असला पाय तर खालचा. हा, सांगितलं ना त्याने, होताना नको झोपू, पशीवर झोपा म्हणा. ते इकडून गळून आला असलं तर त्या बाजूने.
हॉस्पिटलला आल्यापासून बायकोला खूप त्रास होतो. रात्रीचा 1 वाजलेला होता तरी पण मी जागीच होतो. बाहेर फेऱ्या मारत होतो कारण मला काय जास्त बघणं होत नव्हतं. झोप पण खूप येत होती तरी पण कसं तरी वेळ घालत होतो. सकाळचे 6 वाजायला आले तेव्हा मग लास्टला शेवटी बायकोला लेबर रूममध्ये घेऊन गेले होते. कारण लास्टपर्यंत काय नॉर्मल होण्याची काय गॅरंटी दिसत नव्हती म्हणून शेवटी सिझरिंगसाठी घेऊन गेले. तिथे पण बराच वेळ वेट केला. मनात खूप धाकधूक होत होती, काय होतंय. मला तर मुलीची इच्छा होती पण नंतर बायकोचे हाल बघून मी तयार झालो होतो. काही पण होऊ दे पण व्यवस्थित होऊ दे, देवाकडे प्रार्थना करत होतो. भरपूर वाट पाहत होतो आणि सकाळ झाली तरीसुद्धा 3-4 तासानंतरसुद्धा काहीच प्रोग्रेस दिसत नव्हता. शेवटी सकाळी गुड न्यूज आली पण ते शक्यतो जास्त रेकॉर्ड करता नाही आलं मला. पण लास्ट मुलगा झाला आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मला पण खूप आनंद झाला होता. बेलापूर स्कूटी चालला. हॅलो हॅलो मावशी बच्चे की मावशी नहीं, मम्मी की मावशी. अभी दादी हो गए, दोनों दादी हो गए. हाँ झाली डिलिव्हरी, मुलगा झाला. पप्पाला लावल्या आता शिजर करावं लागलं. ही मम्मी गेली होती गाव में. ओके काय अडचण नाही. ओके एकदम ठीक आहे. हो चालेल. एकदम छान नाही 1.5 तास आले आता. खाली मराठीत पण लिहायला रे. हॅपी आनंदी ना. साईड लावा सगळे साईड. कोण नाही सही करायला नाही. तुम्ही कोणी पण केलं ही नाक बघ काय भारी आहे. उमेश सारखंच आहे नाक. कसं बघताय नो. बोल ना त्याच्याशी. उचल ना हळूच. कॉंग्रॅच्युलेशन दीक्षा. God bless you. मुलगा झाला शेवटी. नोहा बघितलं तू तिच्या अंगावर सर पूर्ण टाक. अजून एक टाकलं. डोक्याला बांधते का
कोणासारखं दिसतंय विंटेज मॅन थोडं स्कार्फ नाही का तिथे पण कुठे शेफ विंटेज मॅन किती शांत आहे बस एवढा किती शांत आहे या मामा आले त्यांना दाखव हा कसं वाटतंय फायनली मम्मा स्माइलिंग क्या पार केला केले आहे कसं वाटतंय तुला कसं कसं काय वाटलं पोरगं झालं तर तुला मला असं वाटलं चला आता थोडा लोड कमी झाला माझा कसं काय पुरीने नसता केला लोड कमी पोरीची कशी लोड नाही घ्यायचा पोरग कसं वड गाडा वडणार आता गुचकी मारली परत मारले ना झोपायचं नाही का तिकडे झोपलं हा झाली झोप अख्खा दिवस झोप घेतली आता रात्रभर जागायचं आहे ना आमच्या झोपा मोडवायचं 3 खाल्लं एक अय भाऊ आईला चांगलं बघतोय मोठे मोठे डोळे करून काय विचार रे झोपू का नको कुठं त्या डॉक्टरशी बोलत होता ते म्हणले बाळाला उठवलं का नाही किती तास झाले उठवतो आता म्हणले पहिलं त्याला उठवा दूध पाजायला द्या परत झोपे घाला 4 तासाच्या वर झाले चला बरेचसे शॉर्ट व्हिडिओ बनले होते 4 दिवसात आलो परत गेलो परत आलो असंच चाललं होतं आणि 4 दिवस पूर्ण झालेत आता हॉस्पिटल मधून असं झालं कधी घरी जाऊ आणि एक छोटस म्हणजे छोटा दिसायला पण भरपूर मोठं एक गिफ्ट घेऊन चाललोच घरी आता घरी गेल्यावर थोडस सेलिब्रेशन करूया आणि मग घरचा प्रवास उद्यापासूनचा सुरू करू आणि एक नवीन मेंबर ऍड करू व्हिडिओ मध्ये आता तुम्हाला बघण्यासाठी तर चला नवीन ब्लॉगर नवीन सुधारित विंटेज मॅन तर चला निघूया भरपूर घाई झालेली कधी घरी जाऊ असं झालंय बरेच दिवस झाले बाहेर येत आराम नाही झालेला काय नाही तर भेटूया घरी गेल्यावर चला गाईज फायनली पेशंट घरी चाललेला आहे ये पेशंटला खूप मज्जा वाटतीये है ना चलो मिळते है गाडीमध्ये खूप दिवसानंतर व्लॉगिंग करते मी तर खूप भारी वाटतंय आपल्या आणि जरा मस्त पण वाटतं आता चलो भेटूया गाडीमध्ये चला निघायचं का
चला सामान अर्धा नेऊन ठेवलंय. एवढं गाठोडं साठवल्याला बाया. गावकडे सारखे गठोडी बांधल्या. चलो चला गाइस फाइनली निकले हैं अब अपने घर. है ना असं वाटतंय ना. त्या दिवशी मी अशीच घेऊन आले होते हॉस्पिटलला. संध्याकाळच होती आणि आता पण संध्याकाळच आहे. संध्याकाळी झालो आणि संध्याकाळीच चाललो. वेलकम. खाली फुलं हे होते ना. थांबा 1 मिनिट. आता तिथं तू बरं कोण? हो फायनली. साईड साईड साईड. थांबा थांबा थांबा. हा ये ओ वेलकम. पाय द्यायचा येते ना. हळू हळू. हळू जा. वेलकम वेलकम हो. मस्त केलं रे. बेबी तर झोपला हार्ट मध्ये. आता घे. मस्त बनवलं. छान वाटतं. विचार नव्हता केला थोड्या फुलात तर एवढं भारी केलंय. पाकळ्या करून दिल्या तिने म्हणले असेच करीत आता मग तिच्या प्रवेश.